उमरगा तालुक्यातील श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय। याच कार्यक्रमाचे औचित्य साधत विद्यालयाच्या 1996 सालच्या 10वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यालयास 96,000 रुपयांचा विद्यार्थी कल्याण निधी सुपूर्द केला। शिक्षणातून घडलेल्या आयुष्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती असलेले प्रेम, जिव्हाळा आणि ऋणानुबंध जपण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला। या निधीचा उपयोग गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा, शालेय साहित्य, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन तसेच विविध विद्यार्थी कल्याणकारी उपक्रमांसाठी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला। आज आपण जे काही आहोत त्यामागे श्रीकृष्ण विद्यालयाचे संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आहे, अशी भावना व्यक्त करत त्यांनी भविष्यातही शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला। विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की माजी विद्यार्थ्यांनी दिलेला हा निधी केवळ आर्थिक मदत नसून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे। समाजात यशस्वी झाल्यानंतर आपल्या शाळेचे ऋण फेडण्याची भावना इतरांसाठीही आदर्श निर्माण करणारी आहे। या कार्यक्रमात शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी विद्यार्थ्यांच्या या योगदानामुळे प्रवेशोत्सवाचा आनंद अधिक द्विगुणित झाला। शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी माजी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळी 1996च्या 10वी बॅच मधील अमोल चव्हाण, सुधीर थोरात, गुरप्पा शेटगार, सुनील चौधरी आणि लिंबण्णा पाटील हे माजी विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते। माजी विद्यार्थ्यांनी दिलेला 96,000 रुपयांचा विद्यार्थी कल्याण निधी हा केवळ आर्थिक सहाय्य नसून शाळेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची, कृतज्ञतेची आणि सामाजिक उत्तरदायित्वाची प्रचिती देणारा आदर्श उपक्रम ठरला आहे। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, गुंजोटी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।